हे हेडफोन मोठ्या मामाचे टाकून आणला आज. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. चला आज काहीतरी स्पेशल ब्लॉग करू. आजचा ब्लॉग थोडा कलेक्शन ब्लॉग आहे आणि तुम्ही थंबनेल पाहून तर आलाच असाल. चला तर मग आज माझे सगळे कलेक्शन दाखवतो हेडफोनचे तुम्हाला, सगळ्यात पहिलेपासून आणि सगळ्यात नंतर मी कोणकोणचे यूज करतो. सगळ्यात पहिले हेडफोन घेतलं होतं मी, म्हणजे माझ्या मम्मीने गिफ्ट केलं होतं मला, आणि सगळ्यात जुना हेडफोन आहे हे. कारण की 12वीला घेतलं होतं काहीतरी समथिंग, आता मला पण माहीत नाही. 4-5 वर्ष झाले या हेडफोनला. हेडफोन वगैरे आणखी आहे त्याच्यामध्ये, पण मग विषय असा झाला की ते आता चार्ज नाही होते, म्हणून ते बंद झाले. कारण की हेडफोन खूप महत्त्वाचा आहे. हेडफोन घालूनच आपण त्याच्यामध्ये गाणे ऐकतो, मी तर ॲनिमी वगैरे पण बघतो, एडिटिंग पण करतो, खूप काही करतो हेडफोनने. खूप आठवणी आहे फर्स्ट हेडफोनच्या, आणि ज्यांनी गिफ्ट केलं होतं त्याच्या पण. गिफ्ट मी फेकत नाही, गिफ्ट सांभाळून ठेवतो. ज्यांनी गिफ्ट वगैरे दिलं त्याची आठवण म्हणून. आणि फर्स्ट हेडफोन तर तुम्ही बघितलं, आणि त्याच्यानंतर हे वायर्ड हेडफोन पण यूज करतो. कधी कधी याची चार्जिंग वगैरे जाते तर तेव्हा हे यूज करतो मी वायर्डवाले. आणि याच्यानंतर खूप काही वापरले वायर्ड हेडफोन्स, पण मग ते खराब वगैरे झाले. लहानपणी खूप जमा करायचो मॅग्नेट वगैरे. काऊन करत होतो मला पण माहीत नाही. लहानपणी काही करायचो मी, हे हेडफोनचे मॅग्नेट्स वगैरे काढून घेतले, आणखीन पण ठेवले, काय ठेवले काय माहीत नाही. त्याच्यानंतर आहे हे बोटचं, जे मला छोट्या काकाने दिलं होतं. त्याला पण आता 2-3 वर्ष झाले. याचा विषय काय झाला, हे लहान मुलं आहे ना, त्यांच्याकडून पडलं होतं. आणि ह्याच्यातलं एक जे आहे ते तर ते चिंगचॉंग माहिती आहे तुम्हाला, अनन्या, तिने चावलं होतं ते, आणि मग त्याला फेकून दिलं. तरी हे एक चालू आहे आणखीन, हे पण कधी मध्ये यूज करतो मी. हे छोट्या काकाने दिलं होतं मला. हे हेडफोन मोठ्या मामाचे टाकून आणलं आज, म्हणजे असंच व्हिडिओसाठी आणलं. कारण की तिकडे गेल्यावर हे मी यूज करतो, कारण की मामा जास्त काही वापर करत नाही, आणि तिकडे गेल्यावर मी अधूनमधून ॲनिम बघायला, एडिटिंग वगैरे करायला याचा यूज करतो. मस्त आहे. आणि ह्या हेडफोनने आपण फोन पण चार्ज करू शकतो. जास्त नाही, 25% करू शकतो, 15 ते 25. भारी आहे. हे बघा, असं आहे ते चालू होतं ते. भारी आहे. पावर आहे त्याच्यामध्ये 90%. मग जर आपल्या फोनमध्ये चार्जिंग नसली तर हेडफोन पण फोन चार्ज करू शकतो. त्याला वायर वगैरे पण आहे, नाही तर आपली चार्जिंगची वायर लावून पण करू शकतो आपण. मोठ्या मामाकडे गेल्यावर हे हेडफोन मी यूज करतो. ते झालं की हे हेडफोन आहे माझ्या छोट्या मामाने घेतलं होतं मला, आणि मला काही आवडलं नाही, तर मग सध्या हे ते यूज करता. म्हणजे मामीने घेतलं होतं, कारण की चिंगचॉंगने माझा होता हेडफोन चावला होता ना, म्हणून मला गिफ्ट दिलं होतं. पण मग हे मामाच यूज करता आता मोस्टली. हे मी फक्त एकदा यूज केलं होतं, आणि हे मला घरभरणीच्या पहिल्या मी 2-4 व्हिडिओमध्ये दाखवलं असेल एखाद्या वेळेस. वाटलंच तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता, 5वा का 6वा व्हिडिओ असेल. ते झालं की मग ते मी मामा वापरत होते, मग छोट्या मामीने हे दिलं. हे हेडफोन मी आता करंटली यूज करतो. आता तेच घातलेलं आहे, त्यांनीच आता व्हॉइस ओव्हर पण वगैरे करतो मी, ॲनिम वगैरे पण यानेच बघतो. हेच करंटली यूज करतो. खूप चांगलं आहे. वाटलंच तुम्ही माझा प्रिव्हियस ब्लॉग पण बघू शकता, जेव्हा अनपॅकिंगचा जर तुम्हाला बघायचा असेल तेव्हा. आणि हे झालं की पप्पाने एक नवीन आणलं होतं मला, कारण की पप्पाने तेव्हा व्हिडिओ वगैरे नव्हता बघितला. हे आता मग पप्पा यूज करता, त्यांनी आणलं तर मला आणलं होतं, पण मी तर काही करत नाही. अधूनमधून करेल एखाद्या वेळेस नंतर. हे खराब झालं की ते वापरा. आणि हो, माझं एक हेडफोन आहे, ते मी नाईट आऊट करायला गेलो त्या दिवशी मित्राकडे, तर ते त्याच्याकडेच राहिलं. तर मी पण त्याला काही म्हटलं नाही. विषय काय झाला, गडबडमध्ये त्याचं पण लक्ष नाही, माझं पण लक्ष नाही, कारण की त्या दिवशी सकाळी पेपर आणि आम्हाला जायलाच उशीर झाला, म्हणून ते तिथेच राहिलं. आणि घेऊ आता ते पण नंतर. आणि हो, तुम्हाला कोणतं हेडफोन आवडलं कमेंटमध्ये सांगा, किंवा तुम्ही कोणतं यूज करता ते पण सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि चला तुम्हाला सेटअप दाखवतो मी आता. दोन्ही हात असं आहे, फोन तर काही पकडला नाही, कसा ठेवला कसा नाही, चला दाखवतो तुम्हाला.
फक्त थंबनेलसाठी फोटो काढायला एवढे कुटाने केले मी. हे तुम्ही बघू शकता, इथे बसून मी व्हिडिओ काढला एवढ्या जागेमध्ये. आणि हे इकडे सगळे हेडफोन्स वगैरे ठेवलेले आहे. आणि हे इकडे ब्लँकेट वगैरे ठेवले आहे. त्याच्यावरती फोन ठेवला होता. फोन पडावा नाही म्हणून त्याला बेल्टचा सपोर्ट दिला, कारण की माझ्याकडं फोन ठेवायचं पण नाही आणखीन. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.